1998 साली STF उत्तर प्रदेशाच्या विशेष पोलीस पथकाला अयोध्येत सुमारे 20 किलोग्रॅम RDX पोचल्याची माहिती मिळाली, ज्यापैकी बहुतांश पोलिसांनी त्वरित जप्त केले आणि अयोध्येत कोणताही स्फोट झाला नाही. मात्र बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या वेशात एक दहशतवाद्याने अयोध्येतील सर्वात जुन्या हनुमानगढी मंदिरात प्रवेश केला, टाइम बॉम्ब लावला आणि थंड पाण्याच्या डिस्पेन्सर मध्ये बॉम्ब टाकला आणि बाहेर धावत जाताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याची चौकशी सुरू केली. दहशतवाद्याने स्वतः सांगितल्याप्रमाणे त्या मंदिरात बॉम्ब फुटायला केवळ 1 मिनिट उरला होता. घाईघाईत निरीक्षक अविनाश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस पथक मंदिरात घुसले आणि टाइम बॉम्ब शोधण्यास सुरुवात केली. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक कॉरिडॉरमध्ये शोध घेतला, परंतु कोणालाही बॉम्बसारखे काही दिसले नाही. त्यावेळी पोलिसांनी मंदिराच्या अंगणात बांधलेल्या थंड पाण्याच्या यंत्राजवळ बसलेल्या एका लहान माकडाला हातात 2 वायर चावत असल्यासारखे दिसले. केळी त्या माकडाच्या दिशेने फेकल्या गेल्यानंतर तो तार सोडून गेला आणि केळी न स्वीकारताच निघून गेला किंवा गायब झाला आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला बोलवण्यात आले. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने मशीन उघडतात त्यात टायमर बॉम्ब लावला होता. ते म्हणाले, सर, हा बॉम्ब निकामी करण्यात आला आहे. इथे पहा, टायमर 3 सेकंदात थांबला आहे. त्या छोट्या माकडाने वायर कापून बॉम्बचा स्फोट होण्यापासून रोखले आहे. त्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या पोलिसांनी संपूर्ण पोलीस दलाशी संपर्क साधला आणि थोड्याच वेळात संपूर्ण पोलीस दलाला तोच लहान माकड हनुमानगढी मंदिराच्या माथ्यावर शिखरावरील कलशाला मिठी मारताना दिसला. तो एक लहान माकड हनुमानच होता आणि तो संपूर्ण जगाला सांगत होता की अयोध्या ही माझ्या प्रभू श्रीरामाची आहे. जर संकट आले तर हा हनुमान कायम त्याचे रक्षण करेल.